नर्मदे मित्रांनो, ब्रह्मकुंडच्या इथून आपण मयाच्या किनाऱ्याला उतरलो नाही, कारण शेती एवढी केली आणि ते स्प्रिंकल होते. काल म्हातारा पण पडताना वाचली आणि सगळेच घसरत होते. बघा आपल्या मागे पण बाकीचे 4 परिक्रमावासी येतात आहेत, तर त्यांची पण कंडिशन खूप खराब झाली. किनाऱ्यावर चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ह्या शेतीमुळे चालायला बिलकुल जमत नाही. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला आहोत. एक 8-10 दिवसात किंवा जास्तीत जास्त 12 दिवसात आपण ओंकारेश्वरला पोचू मयाच्या कृपेने. तर उगाच कुठल्याही प्रकारचा आपल्याला म्हणजे त्रास असा नाही आहे, पण शेतीमुळे बिलकुल चालायला होत नाही आणि पडायची जाम भीती आहे. नर्मदे हर. पण मया कृपेने तसं होत नाही, मया सांभाळते. म्हणून आम्ही जास्त लांब नाही, पण नहर आहे जिकडून गावच्या आतल्या बाजूने, त्या रस्त्याने आम्ही पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. आणि इथे बघा कच्चाच रस्ता आहे, मया पण बाजूलाच आहे. कमीत कमी एक 200 ते 500 मीटर अंतरावर माँ नर्मदा मैया आहे. तर आपण परिक्रमेच्या वाटेवर आहोत. नर्मदे हर. आणि मस्त वाटते, दोन्ही बाजूला शेत आहेत, छान वाटते. आणि नहर सुकली आता, पावसाळ्यात भरत असेल. आणि बाजूला आपलं ग्रीन कार्पेट हे बघा, पक्ष्यांचा किलबिलाट. फक्त एवढंच आहे की गारवा नाही आहे. काल पण रात्री 18 डिग्री वगैरे टेम्परेचर होतं, त्यामुळे थंडी वगैरे आता इथून पळायला लागलेली आहे. नर्मदे हर. आणि आता तर मला वाटत नाही ह्या रस्त्याने आपल्याला काही कुरिअर वगैरे कुठली सेवा मिळणार नाही आहे, कारण ते सगळं रस्त्या जिकडे असतो, जिकडे गाव बाहेरचं जे मार्केट प्लेस आहे तिकडे त्या सगळ्या सेवा आहेत. असं तर बाकीचे ब्लँकेट्स वगैरे जे काही घेतलेलं आहे आपल्याकडे आहे ते पण कुरिअर करून टाकलं असतं तर तेवढंच वजन कमी झालं असतं, पण आता तरी ते शक्य नाही. नर्मदे हर. शिवाय शंभो हर हर महादेव. नर्मदे हर. माताराम. नर्मदे हर. छान वाटतंय आज नहरच्या किनारी चालायचा आनंदच वेगळा आहे. तसं मैयाचा किनार तर अप्रतिमच असतो, प्रश्नच नाही. तिथे खूप छान वाटतं. पण ते आहे ना, आडी तेडी राह तुम्हारी हमसे चलो ना जाए. नाही पण ते चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे, शेती. आणि हे काय डॅम केले आहेत ना, त्यामुळे कसं आहे की जो मार्ग आहे तिकडे आता 2-3 दिवसापासून भरपूर डॅममधनं पाणी सोडलं आहे. त्यामुळे काय झालं, जे आतले जे काय म्हणतात त्याला, काय भरलेले होते ते नहर नाले आहेत तिकडे, ते असे भरलेले आहेत ना की म्हणजे तुम्ही चालू नाही शकत. कमरे एवढं पाणी आहे. तर पाण्यामध्ये कारण सुकलं असेल सुकलेलं तर ठीक आहे, कमरे एवढं पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये पण चिखल भरपूर आहे, दलदल सारखं झालेलं आहे. तर त्यामुळे ते त्यातून चालणं पाण्यात उतरावं लागतं, परत बाहेर यावं लागतं, असं कंडिशन आहे. आणि ही परिक्रमेची ॲक्च्युअल कंडिशन नाही आहे. पूर्वी लोकांची करायची तेव्हा तेव्हा डॅम वगैरे काही नव्हते. मैया व्हायची तेव्हा मैया फक्त पावसाळ्यामध्ये वाढायची, बाकीच्या वेळी पूर्ण मार्ग नीट होते. आणि तेव्हा ही शेती वगैरे असा प्रकारे त्या कॉर्नरला नसायचा. अजिबातच नव्हती तेव्हा शेती तिकडे, जेव्हा ते पूर्वीचे लोक करायचे. त्यामुळे काही लोक म्हणतात की असं नाही, तर पण तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. तेव्हा चालायला मार्ग नीट होता. ओबडधोबड असण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हे जे पाण्यामुळे जे त्रास होतो ना पडायला, म्हणजे पडून जर एखादी इंजुरी झाली तर परिक्रमा आपल्याला खूप लेट होईल किंवा काहीतरी अजून कुठला तरी करताच येणार नाही, डायरेक्ट घरी जावं. असे किती लोक आहेत ज्यांना ह्या शेतीमुळे वगैरे इंजुरी झाली आहे, ते बिचारे परिक्रमा सोडून घरी गेले. माझ्या हाडाला लागलं आहे किंवा फ्रॅक्चर झालं आहे, तर ते होऊच नये म्हणून ही दक्षता. नर्मदे हर.
माझ्या बरोबरच्या 2 मुली गेलेल्या आहेत. हा, पायाला जखम झाली. हा, फ्रॅक्चर झालं. बरोबर. त्या औरंगाबादच्या होत्या. हे बघा असे स्प्रिंकल असतात. आणि बघा ही माती आता ओली झाली, तर ही ओली झाल्याच्यावर चाललं की ते पायाच्या त्याचा थर जमा होतो. म्हणजे आपल्या म्हणजे तुमचे फ्लोटर्स आहे काय आहे त्याची ग्रीपच निघून जाते. आणि ग्रीप निघाल्यामुळे चिखलवाला पाय घसरतो, चालायलाच होत नाही. हां, नर्मदे हर. आता जिकडे स्प्रिंकल नाही जिथे आहे तिथे आम्ही आरामात चालतो मयाच्या किनाऱ्यावर. आणि मयाच्या किनाऱ्यावर सगळीकडेच किनाऱ्यावर आता चालायची सुविधा राहिलेली नाही आहे, तर आपल्याला बाहेरून पण चालावं लागतं. आमचे काय होतंय आता बॅग हलकी राहते. हां, भूक लागल्यानंतर बॅग जड होते. हा, हे वेगळं. आता बॅग हलकी. नर्मदे हार. आणि भूक लागल्यावर बॅग जड होते. हा, आणि सांच्या पारी दमल्यानंतर पण जड होते. आता सध्या हलकी असते. नर्मदे हार. नर्मदे. बघा छोट्या छोट्या झोपड्या बनवल्या झाल्या लोकांनी. हे इकडचे कारागीर असतील किंवा शेतात काम करणारे असतील, पण सुंदर असं त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि दिसायला पण एकदम छान वाटतात त्या. नर्मदे हर. झोपडीमध्ये चाय पिलो. हां, नाही ती सुंदरच होती. कालची जी कुटी होती ना ती खूप छान होती. दोन्ही कुट्यामध्ये चाय पिलो. मुलगा काम करत होता ना दुपारचा, तो बोलतो मला आता चक्कर यायला लागली बोलतो. हा ना. हो, मध्ये बसला तो. ऊन भरपूर आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. मला तर अंदाजच वेगळा आहे. मी कसं चालतो हे मलाच माहिती नाही. पण मी कोणाही बरोबर चालतो. नर्मदे. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. हर हर नर्मदे. हे जे बाबाजी चालले आहेत ना, ह्यांना नर्मदा परिक्रमा काय नर्मदाच म्हणून काही माहीत नव्हतं. तर एक दिवस ते असेच काय करायला गेले तुम्ही. हां, की मैया कशी आपल्या भक्तांना बरोबर घेऊन जाते परिक्रमेसाठी, ह्याचं एक उदाहरण तुम्हाला ह्यांच्याकडनं मी त्यांची पूर्ण जी कथा आहे त्यांची कथा म्हणण्यापेक्षा जीवनकथा म्हणा की मैयाचं प्रेम की मैया परिक्रमेला कशी घेऊन जाते एक म्हणजे आपल्या भक्तांना, त्याचं एक जिवंत असं उदाहरण आहे. आपण त्यांचा मी इंटरव्ह्यू घेईन तर तुम्हाला नक्की दाखवेन. ते सगळं सांगतील त्यांच्याबरोबर कसं काय झालं, ते परिक्रमेला कसे आले. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, हे बघा इथे ऊस पडला आहे. इथे गुळ बनवायचा कारखाना आहे, म्हणजे छोटंसं आहे. आता हा गुळ बनवतात इकडे, तर आपण इकडे आलो आहोत. नर्मदे हार. फक्त रस नाही आहे, गुळाचा ढेप आहे इकडे. हे बघा गुळाच्या फॅक्टरीच्या इकडे गुळ बनवते, तिकडे त्यांनी मस्त उसाचा रस आपल्यासाठी बनवलाय, प्लस लिंबू आहे, मीठ आहे. बघा किती सेवा करतात. प्लस जेवणासाठी सुद्धा त्यांनी विचारलं काय जेवणार, ते जेवायची पण सगळी व्यवस्था करून देतात आहे. आणि आम्ही बघा असं कुटी बनवलेली आहे त्यांनी, त्या कुटीमध्ये आम्ही बसलोय. नर्मदे हर. देखो चालू करो ना, मैं भी चार्जिंग के लिए लगाया है वहाँ पे. नर्मदे मित्रांनो, आम्ही इकडे ह्या शेत आहे आणि इकडे ऊसापासून हे बनवतात, रसापासून गुळ बनवतात. तर आम्ही फक्त ऊसाचा रस प्यायचा म्हणून आलेलो. तर ह्या महाराजांनी बघा ह्यांची ही कुटी बनवलेली आहे आराम करायची, अशा प्रकारची ही कुटी आहे. तर त्यांनी आम्हाला ऊसाचा रस पण दिला, मगाशी मी तुम्हाला दाखवलं. आणि हे बघा परिपूर्ण असं भोजन पण बनवून दिलं. मैयाची कृपा बघा किती आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही आता भोजन प्रसादी करतोय, तुम्ही पण या जेवायला. नर्मदे हर. नर्मदे. माताराम. नर्मदे हर. नर्मदे हर.
रामभाऊ नर्मदे हर. रामभाऊंचा इंटरव्ह्यू आजच घ्यायचा आहे आणि रामभाऊंची स्पेशल आवडीची मिरची आहे. त्यांना मिरच्या खूप आवडतात. हे बघा, ते पहिल्या मिरचीपासूनच सुरुवात करतात आहे. आणि बघा टोमॅटो, गाजर, नंतर फ्लॉवरची भाजी आहे ना, परत भात, डाळ आणि चपाती आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी. सगळ्या गोष्टी आहेत नर्मदे हर. मीठ, त्याच्याशिवाय कुठल्याच जेवणाची चव जरा लागत नाही. असं परिपूर्ण असा रामरस. रामरस म्हणतो आम्ही त्यांना. रामरस आहे नर्मदे हर. तर आता आम्ही सुरुवात करतोय आणि तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या. नर्मदे हर. आणि बघा महाराज किती सेवा बघा. म्हणजे लिटरली आम्हाला म्हणजे आम्ही फक्त रस प्यायला आलो तर त्यांनी सगळं आणि आम्ही झोपून आराम पण केला. आपका नाम क्या जी? सेवाराम. सेवाराम. त्यांचं नावच सेवाराम आहे, त्यामुळे आपण काही बोलूच शकत नाही. नर्मदे हर. आपने पाया खाना? नहीं, बाद में पाएंगे ना. ठीक आहे, तर आम्ही जेवण करेंगे फिर. अच्छा ठीक. नर्मदे हर. नर्मदे. ये भी इस टाइम तो इतना आ जाता है बहुत ज्यादा. ये 3 बार उबालते हैं ना? नहीं नहीं 3 बार उबालते हैं. आएगा पहले इधर रुकेगा. अच्छा, जो यहाँ जो एकदम पहले निकालते हो यहाँ पे डालते हैं? वहाँ से सीधा यहाँ पे आएगा. अच्छा हाँ, यहाँ से गर्म होके इधर जाएगा. अच्छा मतलब गर्म होके बाद तुम खुद डालते हो उसमें कि ऑटोमेटिक जाता है? नहीं, वहाँ से निकाल देते हैं. अच्छा हाँ हाँ, इसमें आ जाता है, फिर इसको साफ करते हैं, वो उधर निकाल देते हैं. अच्छा, ऊपर गंदगी ऊपर की वहाँ पे ऊपर निकाल देते हैं. प्योर ओरिजिनल इसमें आ जाता है. अच्छा, इसमें से फिर उसमें डाल देंगे. अच्छा बाद में उसमें डालते हैं. उसमें से फिर वो ऐसे यहाँ पे निकलेगा. अच्छा, यानी वो एकदम फाइनल वाला. एकदम फाइनल वाला. इसमें मिलावट कुछ नहीं? इसमें कोई मिलावट नहीं है. बाद में जाके वो लोग कुछ करते रहेंगे अलग से? भेंडी का पाला. हाँ जी, हाँ मेरे को मालूम. इसमें कोई केमिकल कुछ नहीं ना? भेंडी का पाला होगा प्योर देसी. उसकी मिठाई है. इसमें कोई मटेरियल नहीं डाल सकते. हाँ हाँ हाँ, ये फाइनल वाला है ना? हाँ जी, ये फाइनल है. ये अभी मार्केट में ये पूरा भरा हुआ था, कल ही गाड़ी गया. हाँ जी, कल ही गाड़ी गया यहाँ से. तो ये बाद में जाते हैं वक्त सब ऐसे ही रहता है कि तोड़ देते हैं? सब निकाल देते. नहीं, ये तो ऐसे रहेगा. अगले साल आएंगे? हाँ, अगले साल फिर आएंगे नवंबर में. और वहाँ पे वो भट्टी है? हाँ जी, इसमें इधर से कितना वो खर्चा करते आता हैं है बनाने को? इसको बनाने में. हाँ, कम से कम 1 लाख का खर्चा आएगा. वैसे तो सारा कुछ करने में तो 4-5 लाख रुपए लगते हैं. हाँ, पूरा ये सब सेटअप. पूरा सब सेट करने में तो. नहीं, अभी ये गरम कैसे होता है? गरम ये इधर से होता है. एक मिनट, अंदर जा. एक मिनट मित्रांनो बघा. नहीं, गैस से नहीं. हाँ ये डालते हैं. ये है ना, हाँ हाँ, इसमें डालेंगे इसमें डाल. आग लगा के. अच्छा उसमें डाल देंगे तो फिर इसमें ये सूखा ही डालते रहेंगे ऐसे. अच्छा, वो डालते रहेंगे. अच्छा, इसका ही जो वो आता है ये वो. जो ये सूखाते हैं, देखो ये हाँ, ये हाँ, अंदर हाँ, अंदर अंदर इसके नीचे जो कचरा हो जाता है ना, हम्म, वो बाहर निकालने के लिए बाहर सुबह ही. निकलने. यहाँ से बाहर जो पड़ा हुआ अच्छा, ना, जो आप जो वहाँ से गन्ने का जो रस निकलेगा वही ये सुखा के वही उसमें आग वही के सूखा लिए. के. हाँ, ये जो रस से निकाल के इधर सूखा और इसका अच्छा. धुआं निकलेगा उसमें. अच्छा, वो चिमणी वहाँ पे बना है. चिमणी वहाँ अच्छा पे मित्रांनो, तो बना है. प्रोसेस तुम्हाला धुआं कळली ना, निघेगा. गुळ कशी बनवतात. हाँ जी, सिंपल प्रोसेस आहे, एवढं एकदम असं टेन्शनचं काही नाही आहे. और ये बिजली से चलता है. अच्छा, ये जो हाँ हाँ ये लाइट बिजली से चलता है. बराबर. हाँ हाँ हाँ, ये मोटर है, बराबर. ये घूमता है. और वहाँ पे एक आदमी वहाँ पे उसमें. एक आदमी इस पे खड़ा होकर डालता रहेगा फटाफट. अच्छा, यहाँ से. हाँ जी, यहाँ से फटाफट इसमें रस निकलेगा. यहाँ से हाँ इधर आएगा इस पे. बराबर. और वो पाइप से. ये पाइप से उधर जाएगा. अच्छा हाँ, यहाँ पाइप मधनं. हाँ जी. अच्छा, ये पहले टैंक में जाएगा यहाँ पे. दूध अपना खुद का वो. अच्छा, आणि हे चिमणे. क्लीन करेंगे, सफाई करेंगे. अच्छा, और नया दोबारा अब करें. दोबारा चालू हो रहा है ना अभी. और इसमें क्या भर के रखा है? ये महल होता है. और एक हाँ. लेना. इसकी जो गन्ने का होता है पूरा सफाई करते हैं ना, हाँ हाँ तो हाँ उसका महल होता है. ये हाँ. इसको साफ करके उधर फेंक अभी देते नहीं, हैं. 10-15 दिन के लिए. तो इसमें से भी इसमें कुछ नहीं. तो लटका के क्यों रखा है? इसको लटका के रखते हैं, वहाँ से रस से निकालते हैं ना, हाँ. तो इसको बांध के रखते हैं. इसमें रस टपकता अच्छा, रहेगा. जो रस बाकी थोड़ा वो वापस उसमें जाए. वापस चला जाता है. इसमें अच्छा. टपकता रहता है. बरोबर. ये इसी के लिए किती- बनाया जाता हाँ, हाँ, है. ये इसमें रस निकल अच्छा, जाता है. हे कपडा आहे उसमें. ये कपड़ा ऐसा ही है. आणि बघा इथे ते गोड आहे, तर किती मधुमाशा इथे जमले. हाँ, ये पूरा मीठा लेके जाती है. अच्छा, वो शहद हाँ, बनाती शहद है. बनाती. ठीक है ना. हे बघा याच्या आतमध्ये पण किती पडल्यात बघा मधुमाशा. वो मलिक खाते.
याला मोहज म्हणतात, की जास्त गोड खाण्याच्या लालचमध्ये ते आतमध्ये पडलेले आहेत नर्मदे हर. आणि बघा ऊस बघा आणतात, हे बघा हे सगळा ऊस इथे आणून जमा करून ठेवला आहे. और अब अभी कितना, हाँ महाराज कितना, अभी कभी आते आप यहाँ पे? अभी हम यहाँ 15 दिन में. नहीं आते कभी है ये सब करने के लिए? नवंबर में. नवंबर से मार्च तक. नोव्हेंबर ते मार्च पर्यंत हे इकडे येतात, इकडे गुळ बनवतात आणि हा बिझनेस 20 गाड़ी बना देते हैं. 2000 क्विंटल. 2000 क्विंटल बनवून हाँ जी. मग नंतर जाऊन दिल्लीला आराम करतात. दिल्ली आराम करते सेवा करते वहाँ पे, खेती करते हैं. खेती हमारे. हाँ खेती करते हैं. यांचं नावच सेवाराम आहे. हाँ जी. चला चलो निघा, आए अभी आज्ञा. नर्मदे हर. नाही इन्होंने लिया ऑलरेडी. तर आज आपलं काही चालणं झालेलं नाही आहे आणि टेम्पररी अशा हे बनवतात कुटीसारख्या राहण्यासाठी. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत हे इकडे येऊन गुळ बनवायचा बिझनेस करतात. भैया इतू सा मुझे दीजिए, आज का प्रसाद मैं आप ही का रखूंगी नाम का. आणि बघा किती सेवेसाठी तो बिचारा झोपलेला होता, तरी त्याने मला सांगितलं मी झोपलो असेल तरी मला उठवा म्हणून मला चहा करून द्यायची आहे. मी उठवणार नव्हतो, पण आवाजाने थोडी जाग आली त्यांना, कारण मी कोणी झोपला असेल माणूस तर मी कधीच त्यांना उठवत नाही. आणि त्यांनी चहा पण करून दिला. आम्हाला आज खूप उशीर झाला ॲक्च्युली. हे बघा ऊस किती आहे. आज फक्त 6 किलोमीटर झाले चालून दुपारी 2:30पर्यंत. आतापर्यंत 10, 12 ते 15 किलोमीटर आमचं ऑलरेडी होतं. म्हणजे ठीक आहे. नर्मदे हर. नाही पुढेच विचार ना गावामध्ये. आणि ऊन भरपूर आहे, कारण आम्ही सावलीत इतक्या वेळ होतो त्यामुळे ऊन आपल्याला खूप जास्त लागतंय. नर्मदे हर. आता गुळ खायला, आणि गुळ एवढा भरपूर दिलाय. गुळ एवढा कोण उचलणार आहे? किती दिला? मला कमीच पाहिजे भैया, मुझे तो कम वाला ही देना. हाँ मैं आज ही आपका प्रसाद में रखूंगी मैया को. कितने दिन रखना? जब तक यहाँ है तब तक मैं आपको वो ज्यादा वाला उनको दो. महाराज जी लड़की हो दे. ओ महाराज जी रेवा नाम रखना. नहीं तो नमामि. हाँ 2 में से 2 ऑप्शन देखो, एक तो रेवती है, रेवा है, नमामि है या नर्मदा है. नमामि मैया का ही नाम रखना. चलो नर्मदे हर जिंदगी भर.